आपण ऐकत आहात डॉक्टर सदानंद मोरे लिखित तुकाराम दर्शन. घेऊया तुका मने नोव्हे दिसतो मी तैसा. वारकरी संप्रदाय हा मराठी संस्कृतीचा मुख्य प्रवाह असल्याचे निदर्शनास आणून देण्याचे श्रेय माझ्या मते दोन अभ्यासकांना जाते, राजाराम शास्त्री भागवत आणि इरावती कर्वे. विशेष म्हणजे या दोघांचे अभ्यास संप्रदाय अथवा पठड्या अगदी भिन्न. एकाला पारंपरिक ज्ञान मिळालेले तर दुसरी आधुनिक पद्धतीने अभ्यास केलेली विदुषी. पारंपरिक आणि आधुनिक असे दोन्ही प्रकारचे पूर्वग्रह सत्यान्वेषाच्या आड आल्याने अनेक विद्वानांना संतांच्या चळवळीचे सन्मयक आकलन होऊ शकले नाही. या पार्श्वभूमीवर राजाराम शास्त्री आणि इरावतीबाई यांनी मांडलेले सिद्धांत मला अधिक महत्त्वपूर्ण वाटतात. दुर्दैवाने त्यांची जेवढी दखल घ्यायला हवी होती तेवढी घेतली गेलेली नाही. म्हणजे पूर्वग्रह असे सत्यान्वेषाच्या आड येतात, तसेच ते दुसऱ्याने अन्वेषित केलेल्या सत्याला मान्यता देण्यातही अडथळा आणतात म्हणायचे. मराठी संस्कृतीचा मुख्य प्रवाह असलेल्या वारकरी परंपरेच्या शिखरस्थानी आहेत तुकाराम महाराज. संत बहिणाबाईंनी देवालयाचे रूपक करून जणू वारकरी संप्रदायाच्या थोडक्यात इतिहास सांगितला आहे. ज्ञानदेवांनी या देवालयाची उभारणी केली, नामदेवांनी त्याचा विस्तार केला, एकनाथांनी त्याला खांब दिला, तर तुकोबा त्यांचे कळस झाले. तुका झालासे कळस. कळसाचे दर्शन झाले म्हणजे देवदर्शनाचे पूर्ण पुण्य मिळते अशी समजूत आहे. त्यानुसार तुकोबांचे दर्शन घडले, तुकोबांना समजावून घेतले म्हणजे वारकरी परंपरा समजली. म्हणजेच मराठी संस्कृतीच्या आकलनाची कळस हातात आली. तुकोबा हे वारकरी परंपरेला आणि म्हणूनच मराठी संस्कृतीला आदर्श असलेले पुरुष होत. तुकोबा आणि मराठी संस्कृती यांच्या अतूट संबंधांचे एक गमक भाषिक आहे. कुठलीही संस्कृती आकार घेते ती विशिष्ट भाषेत. मराठी भाषा वगळली तर मराठी संस्कृतीला वेगळे अस्तित्व नाही. भाषा आणि संस्कृती यांच्यामधील एक जैविक संबंध आहे. संस्कृतीच्या भौतिक आणि आध्यात्मिक गरजांनुसार भाषा घडत जाते. या अर्थाने भाषा ही संस्कृतीचा आरसाच म्हणायला हवी. मात्र हा आरसा बाह्य नसून अंगभूत आणि आंतरिक असतो, हे विसरता कामा नये. भाषेच्या अंगाने धोंडा घेतला तर असे दिसते की मराठी भाषेवर तुकोबांचा प्रचंड ठसा आहे. तुकोबांनी कित्येक वचने मराठीत म्हणीच्या आणि वाक्यप्रचाराच्या रूपाने अमर झालेली आहेत. सामान्य मराठी माणूसही जगजेत्या अशा वचनांचा उपयोग करून जातो आणि तो तुकोबांचे वचन आहे हे त्याला कित्येकदा ठाऊकही नसते. तुकोबा हे अशा प्रकारचे मराठीत मुरून एकजीव झालेले कवी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वर्तमानपत्राची शीर्षवचने असोत की पु ल देशपांड्यांचे तुझे आहे तुझ पाशी किंवा गौरी देशपांड्यांचे दुस्तर हा घाट अशी नाट्य कादंबऱ्यांची नावे असोत, शब्द मागायचेच तर ते तुकोबांनाच मागावेत. आम्हा घरीधन शब्दांचीच रत्ने असे त्यांनी केव्हाच जाहीर करून टाकले आहे. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम हे वारकरी परंपरेतील 4 प्रमुख मराठी संत. 5वा संत अमराठी कबीर असल्यामुळे त्याचा अधिक विचार तूर्त नको. ज्ञानदेवांचे चरित्र म्हणजे शांत आणि अद्भुत याचे संमिश्र. नामदेवांनी निरागस वात्सल्य भक्तीचा आदर्श दाखवला. एकनाथांचा बाजच वेगळा. एकनाथ नावाच्या खेळ्याने जन खेळकर केला असे तुकोबांनी उगीच नाही म्हटले. हे 4 पुरुष सुरी तुकोबांची आत्मसात केलेले आहेत. किंबहुना म्हणूनच तर ते कळस होऊ शकले. तुकोबांचे व्यक्तिमत्व त्यामुळे बहिरूपानी आणि समृद्ध आहे. जेवढ्या कठोरतेने ते घाव घालतील तेवढ्याच हळुवारपणे हुंकरही मारतील. जितक्या आक्रमकतेने आव्हान देतील तितक्याच नम्रतेने विनवण्याही करतील. ज्ञानदेव हे बिनबिण्याच्या द्राक्षासारखे आहेत. द्राक्ष तोंडात टाकताच दाताचा उपयोग न करता नुसतं जिभेनं दाबलं तरी अवघं मुख रसमय होणार. तुकोबा हे डाळिंबासारखे. डाळिंबाची अंतररचना अत्यंत गुंतागुंतीची असते. बाहेरच्या सालीवर मोहक रंगछटा असतात खऱ्या, पण शेवटी ती सालच म्हणूनच तर कोणी ग्रस्ततेच्या भीतीपोटी, तर कोणी औचित्याच्या दडपणामुळे, कोणी पष्टीच्या धास्तीने, तर कोणी प्रथमेला आत्मप्रौढीला बिनचूक त्यांच्यापासून दूर राहिले.
तुकोबा त्यांच्या समकालीनांमध्ये जसे वादग्रस्त होते तसे ते उत्तरकालीनांमध्ये वादग्रस्त राहिले. आजही वादग्रस्त आहेत. वादग्रस्तेला सुरुवात अगदी जन्मापासूनच, म्हणजे त्यांची जात कोणती या प्रश्नापासून. आणि एकदा चिकटलेली ही वादग्रस्तता प्राण्यानंतरही त्याची पाठ सोडायला तयार नाही. म्हणूनच तुकोबांचे दर्शन ही काही सोपी बाब नव्हे. तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, असे म्हणून ते स्वतः तुकोबांनीच आपल्या दर्शन इच्छूंची पंचायत करून ठेवली आहे. ती परत वेगळीच तुकोबांचे पूर्ण दर्शन घडवण्यास मी पात्र आहे असा माझा दावा नाही. मला तुकोबा जसे दिसले तसे दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुकोबांचे व माझे नाते अनेक स्तरांवरील आहे. त्यांच्या 10व्या पिढीतील वंशज या नात्याने मी त्यांच्याशी रक्तसंबंधाने संबंध आहे. पिढी जात वारकरी म्हणून त्यांचा माझा सांप्रदायिक संबंध आहेच, पण मराठी संस्कृतीचा व संत साहित्याचा अभ्यासक या नात्यानेही मी तुकोबांशी निगडीत आहे. आमचे नाते हे तोडायचे म्हटले तरी तुटणार नाही इतके घट्ट आहे. तुकाराम दर्शन घडवण्याची माझी पद्धती मात्र थोडी वेगळी राहील. माझ्या पूर्वसुरींना तुकोबा कसे दिसले, कसे समजले याचे दर्शन पहिल्यांदा घडवणे मला आवश्यक वाटते. परंतु केवळ एवढेच सांगणे म्हणजे त्या दर्शनाचे वर्णन करणे मला पुरेसे वाटत नाही. त्या दर्शनाचे विश्लेषण करून त्यांची काही कारणमीमांसा करता येते का हेही मला पाहायचे आहे. ही कारणमीमांसा आवश्यक तेथे वैयक्तिक तर आवश्यक तेथे सामाजिक राहील. तुकोबांच्या व्यक्तित्वाचे कोणते पैलू कोणाला दिसले, कोणते दिसले नाहीत, का दिसले व का दिसले नाहीत इत्यादी प्रश्नांची चर्चाही करायला लागेल. मला दिसलेल्या तुकोबांचे दर्शन त्यातूनच आपोआपच घडावे. तुकाराम दर्शनाची सुरुवात तुकोबांच्या समकालीनापासून होणार असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु सुरुवात होईल ती ज्ञानदेवापासून, शेवट मात्र माझ्या समकालीनांना झालेल्या तुकाराम दर्शनापाशी होणार हे उघड आहे. तुकोबांच्या समकालीनांच्या तुकोबांच्या दर्शनापासून दिलीप पुरुषोत्तम चित्रे प्रभृती माझ्या समकालीनांच्या तुकाराम दर्शनाचा वेध हा एका अर्थाने मराठी संस्कृतीमधील स्थित्यतरांचा आलेख ठरावा. झाले दर्पणाचे अंग ज्याचा त्यास दावी रंग, असे तुकोबांनी स्वतःबद्दल म्हटले आहे. आपल्या समकालीनांना तुकोबा त्यांचे प्रतिबिंब दाखवणारा आरसा ठरले, पण त्यांचे हे दर्पण असणे अजूनही संपलेले नाही. तुकोबांच्या त्यांच्या उत्तरकालीनांनी जो प्रतिसाद दिला त्यातून त्यांची स्वतःची इयत्ता आणि गुणवत्ता याचेही दर्शन घडलेच. तुकोबांचे आपल्याला घडणारे दर्शन हे आपले स्वतःचेही दर्शन असते. ती आपल्या दृष्टीची परीक्षाही असते. संत तुकाराम महाराज की जय.